नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 7 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा पहिला प्रश्न होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात DRDOच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी केली आहे तर आंध्र प्रदेश यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात 2 मे 2025 रोजी योग महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे तर नाशिक महाराष्ट्र। यानंतर AIFF ने सर्वोत्तम खेळाडू म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे तर सुभाशिष बोस आणि सौम्या गुगुलोत यांची। यानंतर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले तर आपले महाराष्ट्र हे राज्य। यानंतर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा विजयी झाले तर ऑस्ट्रेलिया। यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्य विषय ठरला तर कलम 246 नुसार। यानंतर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले तर CBI या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले। यानंतर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले तर उत्तर प्रदेश हे राज्य। यानंतर देवी ई-बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आली तर नवी दिल्ली या ठिकाणी। यानंतर 10वा प्रश्न तर वेम्बनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे तर केरळ या राज्यामध्ये। आणि कालचा शेवटचा प्रश्न होता पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले तर KL राहुल यांना। यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे। तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन C दहशतवादी विरोधी सर्जिकल स्ट्राईक या। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ऑपरेशन सिंदूर ही भारत सरकारने 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीर मधील दहशतवादी तळांवर केलेली एक सर्जिकल स्ट्राईक आहे। तर ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 27 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला। तर मित्रांनो ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर लक्ष्य स्थाने म्हणजेच पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीर मधील 9 ठिकाणे, ज्यामध्ये बहावलपूर, मुरिदके, मुझफ्फराबाद आणि कोटली यांचा समावेश आहे। यानंतर मित्रांनो उपयोगी केलेले सशस्त्र कोणते तर भारतीय वायुदलाच्या राफेल लढाऊ विमानांद्वारे म्हणजेच SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्राचा वापर करून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर मुख्य उद्दिष्ट काय आहे तर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या तळांवर लक्ष्य करून त्यांच्या पायाभूत सुविधांचा नाश करणे। यानंतर परिणाम काय होईल तर भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 70हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। तर मित्रांनो नावाची निवड कशी करण्यात आली तर ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडले आहे। तर सिंदूर हे हिंदू महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे आणि या नावाच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय आहे तर या कारवाईनंतर पाकिस्तानने ती युद्धाची कृती असल्याचे म्हटले आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे। तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिका यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। तर ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते, ज्यामुळे भारताने आपल्या
सुरक्षेच्या बाबतीत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न दुसरा, तर कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोवाने. कोणी? तर गोवाने जिंकले आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर FC गोवाने अंतिम फेरीत जमशेदपूर FC चा 3-0 असा पराभव करून कलिंगा सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या 5व्या आवृत्तीचे विजेतेपद 2025 जिंकले आहे. तर कलिंगा सुपर कप 2025 चा अंतिम सामना 3 मे 2025 रोजी भुवनेश्वर ओडिशा येथे खेळला गेला. तर या स्पर्धेचे नाव सुपर कप आहे, परंतु ते ओडिशा सरकारने प्रायोजित केल्यामुळे 2024 च्या आवृत्तीपासून पुढे ढकलण्यात आलेले आहे. तर कलिंग सुपर कप म्हणून ओळखले जाते. तर ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम मध्ये हे आयोजन केले जाते. यानंतर पुढील प्रश्न, तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बाबा शिवानंद यांचे नुकतेच वयाच्या 128व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी योग साधना. या कोणत्या क्षेत्राशी? तर योग साधना या क्षेत्राशी ते संबंधित होते. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर योग साधक बाबा शिवानंद यांचे नुकतेच निधन झाले. तर 128 वर्षीय योग गुरु शिवानंद यांनी वाराणसीतील BHU रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर बाबा शिवानंद हे योग, ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासावर केंद्रित असलेल्या त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखले जात होते. यानंतर योगाच्या माध्यमातून समाजासाठी दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, बिहारमध्ये नुकतेच खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या 7व्या आवृत्तीचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणी? तर ऑप्शन ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मे 2025 रोजी खेलो इंडिया युथ गेम्सच्या 7व्या आवृत्तीचे अक्षरशः उद्घाटन केले आहे. तर बिहार 4 ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन करत आहे. जरी 3 क्रीडा स्पर्धा देखील नवीन दिल्ली येथे आयोजित केल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, बिहार प्रथमच खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत आहे. तर पाटलीपुत्र क्रीडा संकुल पटना येथे 7व्या खेलो इंडिया गेम्स 2025 चा उद्घाटन सोहळा पार पडला आणि शुभंकर काय? तर गज सिंग हे गज हत्ती आणि सिंह हे यांचे संयोजन आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, 5व्या प्रश्नाकडे वळूयात आपण आणि 5वा प्रश्न आहे, तर पहिली राष्ट्रीय लवाद परिषद 2025 कोठे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये. कोठे उद्घाटन केले? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच भारतीय लवाद संघटनेची सुरुवात केली आहे आणि नवी दिल्ली येथे 2025 च्या पहिल्या राष्ट्रीय लवाद परिषदेला संबोधित केले आहे. तर हा कायदा न्यायालयाबाहेर सेटलमेंट प्रोत्साहन देतो. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच माद्रिद ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आर्यना सबलेंका. कोणी? तर आर्यना सबलेंका. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू बेलारूसची आर्यना सबलेंका हिने माद्रिद ओपन जिंकलेली आहे. तर अंतिम फेरीत तिने अमेरिकाच्या कोको गॉफचा पराभव केला. तर सबलेंकाचे हे तिसरे माद्रिद विजेतेपद आणि तिचे वर्षातील तिसरे WTA विजेतेपद होते. यानंतर पुढील प्रश्न, तर सतलज नदीच्या पाणी वाटपापासून कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद चालू आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंजाब आणि हरियाणा. कोणत्या? तर पंजाब व हरियाणा. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सतलज नदीच्या पाणी वाटपापासून पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये वाद सुरू आहे. तर SYL कालव्यांचा म्हणजेच SYL कॅनल बांधकामावरून वाद उफाळला आहे. तर हरियाणाला न्याय
वाटा न मिळाल्याचा आरोप आहे, तर पंजाब त्यांच्या हक्कांचे पाणी देण्यास नकार देतो. तर याविषयी स्टॅटिक जीके महत्त्वाची लाईन पाहूया. तर सतलज नदी ही भारतातील एक प्रमुख उपनदी असून ती सिंधू नदीच्या प्रणालीचा भाग आहे. तर हिमालयातून उगम पावते ती, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते? तर गोल्ड मेडल. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राच्या जलतरणपटू आदिती सतीश हेगडेने 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. तर तिने 2 मिनिटे 9.51 सेकंद वेळेमध्ये शर्यत पूर्ण करत दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकले आहे. तर याविषयी स्टॅटिक जीके शॉर्ट मध्ये वन लाईन पाहूयात. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ही भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील युवा क्रीडा एक स्पर्धा आहे. यानंतर पुढील 9वा प्रश्न, तर ICC ने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश आहे. कोणता देश आहे? तर आपला भारत देश. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICC च्या मे 2025 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीमध्ये भारताने प्रथम क्रमांक कायम राखलेला आहे. तर भारताने 57 सामने खेळून 15,425 गुण मिळवले असून त्याचा रेटिंग 271 आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचा रेटिंग आहे 262. यानंतर मित्रांनो याविषयी स्टॅटिक जीके एक लाईन मध्ये पाहूया. तर ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही क्रिकेटची सर्वोच्च एक संस्था आहे जी विविध प्रकारांच्या जागतिक क्रमवारीत जाहीर करते. यानंतर 10वा प्रश्न मित्रांनो, तर कोणत्या देशातील शाळांमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, UAE या. कोणत्या? तर UAE या. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त अरब अमिराती हा जगातील पहिला देश आहे ज्याने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सर्व सरकारी शाळांमध्ये KG ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI विषय अनिवार्य केलेला दिसून येत आहे. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना AI चे तांत्रिक आणि नैतिक ज्ञान देऊन त्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आधारित जगासाठी तयार करणे हे आहे. यानंतर स्टॅटिक जीके, तर UAE ने 2017 मध्ये जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त केला, तर AI क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न, तर सिंगापूरच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची फेरनिवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, लॉरेन्स वोंग. कोणाची? तर लॉरेन्स वोंग यांची. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी त्यांच्या पीपल्स ॲक्शन पार्टीला देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवून दिलेला आहे. तर डिसेंबर 2024 मध्ये सिंगापूरमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ राज्य करणारे पंतप्रधान ली सीएन लुंग यांनी पायउतार झाल्यानंतर लॉरेन्स वोंग यांच्या नेतृत्वाखाली PAP ने लढवलेली ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सिंगापूर विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सिंगापूरचे सध्याचे राष्ट्रपती आहेत थर्मन षण्मुगरत्नम आणि राजधानी आहे सिंगापूर आणि चलन आहे सिंगापूर डॉलर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील एक प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.